गुणगुणून दाखवते 1 मिनटं. हां, तर मी असं गाणं वगैरे म्हटलं, पूर्ण कडवं म्हटलं आणि मी ती लाईन म्हणत होती असं, चाहत का है अरसू हसर, मी असंच म्हणत आहे आणि तो मागून साई राम, साई श्याम, साई भगवान. मी त्याला असं पाहिलं, काय ती आतमध्येच राहिली आणि इथे मी स्वतःला लॉक करून घेतला आहे. हे बघा, हेही नाही उघडत आहे, हेही नाही उघडत आहे. आणि आई पण कुठेतरी मॉर्निंग वॉकला गेली आहे आणि मी त्यामध्ये हीच भेटली, लहानवाली म्हणे. आता शिव्या खाणार आहे मी तसंही. असंच तो बोलला की जय माता दी. 10 सेकंडसाठी मी पॉज घेतलं, म्हटलं हा जय माता दी कोण म्हणून राहिला. मग मी त्याच्याकडे असं पाहिलं, त्याला म्हटलं झेंडाला पाहून, तुला भारत माता की जय म्हणायचं होतं का. सो माय सुकून इज हिअर गाईज. आय एम फायनली इन स्वामीधाम. एकदम मस्त वातावरण आहे आणि सुंदर वाटतं आहे. सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18 आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो गाईज, डोंट माइंड माय लुक. खूप जास्त थंडी आहे, तुम्हालाही माहीतच असेल. सो चलो करते हैं आज के ब्लॉग को शुरू. आणि समोरचा अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळात देते. आधी घरात पोहोचते आणि मग सांगते तुम्हाला की आज आपण काय काय करणार आहोत. तसं तर नाईट शिफ्टवरून आल्यावर कायच करणार आहे, माणूस झोपेल, पण नाही झोपणार आज. मी तुमच्यासाठी ब्लॉग शूट करेल, सो बने रहिए. सो मी पोहोचले घरात आणि म्हटलं की अपना अवतार सुधार लेते है. खरंच खूप जास्त थंडी होती आणि थंडा वारा होता, म्हणून मी असं हे कानाला बांधलेलं होतं. आणि सगळे माझे कलिग्स चिडवती होते की हमारी आजीबाई आजीबाई. हाँ भाई, मैं खुद की परवाह करती हूँ. सो पटकन पटकन हे सगळं ॲसेसरीज काढून घेतलं, आपला आय कार्ड वाय कार्ड, कानातले वगैरे, आणि रोजप्रमाणे आपला डब्बा बॉटल घेतला, उचलला आणि गेली किचनमध्ये. सो इथे मी तेच काहीतरी करते आहे आणि चेकही करत होती व्हिडिओची क्वालिटी ठीक येत आहे की नाही. आय नो थोडी ढिरी आहे आता माझी व्हिडिओ क्वालिटी आणि ब्लर येत आहे, कारण फोन थोडा जुना झाला आहे आणि स्टोरेजही जास्त झाला आहे. पण लवकरच एक ब्रांड न्यू फ़ोन के साथ तुम्हारी दीदी कमबॅक करेगी. सो लेट्स गो. टिफिन आणि बॉटल ठेवली आपल्या जागेवर आणि आता विचार करत होती की पटकन आंघोळ करून घेते. पण त्याआधी तुम्ही हा लुक बघा, पुरा कोहराही कोहरा आहे पूर्ण, म्हणजे इतकं सुंदर दिसत होतं की समोरचं काही दिसतच नव्हतं. आणि ही आहे मी. सो खूप थकलेली होती, झोपही येत होती, पण म्हटलं की नाही मधुरा, सोना नाही आहे. जसं मी प्रॉमिस केलेलं आहे तसा ब्लॉग येणार. सो येस गाईज, वाटत नसलं तरी मी आंघोळ करून आली आहे आता आणि सूर्यही निघालेला आहे मस्त. सो आता मला एक काम आहे की कपडे टाकायच्या मशीनमध्ये, तो करते हे ये वाला काम डन की मग वेळ नाही भेटणार आहे आपल्याला. झोपायचं आहे मला. नाईट शिफ्ट करून आल्यावर थकून जाते माणूस. पण आज मला टॉवेल सगळेच कपडे आज असे धुवायला टाकायचे होते. सो ये मैं डाल देती हूँ फटाफट और मिलते हैं कपडे डालने के बाद. सो स्टे ट्यून. तुम्ही म्हणता ना जॉब पण सोडता, हे बघा नाईट शिफ्टचे साइड इफ़ेक्ट. मेरी ब्यूटी किस काम की ख़राब हो गई. सो इसने कर दिया अपना काम शुरू. दिख रही हूँ मैं मशीन में. आणि आपण पण करूया आपलं काम. तर मी पटकन मॉइश्चरायझर लावते आणि चला मी तुम्हाला आज घेऊन चलते स्वामींच्या मंदिरात, कारण आज आहे गुरुवार आणि आय एम सो एक्सायटेड. स्वामी भेटून जाईन मग झोपेल. सो माझं एक रिच्युअल आहे की आंघोळ झाली की माळ करायची, तर मी स्वामींच्या नावाच्या 7 माळ करते. सो हेच मी इथे करत होते. सो येस, थोडंसं आपण मॉइश्चरायझर लावून घेऊ, कारण माझी स्किन खूप ड्राय होऊन जाते आणि ऑइली पण. कॉम्बिनेशन स्किन झाली आहे माझी. आज हा माझा फर्स्टच व्लॉग आहे असा जो मी कंटिन्यू शूट करत आहे. सो कुछ कम ज़्यादा हो तो संभाल लेना, धीरे धीरे सीख जाऊंगी गाइस. सो हे बघा नाईट शिफ्टचे साईड इफेक्ट. झोप नाही झाली की असं होतं काही माझ्यासोबत. आणि आता मी जो चॅलेंज घेतला आहे, भाई खुल नहीं रहा है मॉइश्चराइज़र की वजह से. सॉरी फॉर दिस काइंड ऑफ हरकतें ऐसी है. सो बेसिकली जास्त लिपस्टिक लावायची इच्छा ना, कारण निवंत झोपायचंच आहे. सो मॉइश्चरायझर, लिपस्टिक आणि टिकली, दिस कॉम्बिनेशन इज माय फेवरेट. विदाउट टिकली मी कुठेच जात नाही. म्हणजे ॲक्च्युली असं वेस्टर्न पण वेअर केलं ना तरी लायनरची अशी छोटीशी टिकली लावून टाकते. सो ये है मेरी टिकली लावायच्या कपाळावर पण पिंपल आला आहे. सो येस, दॅट्स इट. तो चलो चलते है गाइज. सो मी खूप काही कष्ट घेणार नाही आहे आणि तसंही आता एवढी इनफ एनर्जी नाही आहे माझ्यात. सो आय एम रेडी अँड लेट्स गो.
सो इथे मी लिफ्टचा वेट करते आहे आणि म्हटलं कानातले दिसले तर घालून घेतले. अच्छा लुक आ रहा है. तर आधी मी ठरवलं होतं की आपण पायी जाऊ, पण मग म्हटलं की ऊनही आहे आणि थोडं दूरच पडतं नाही म्हटलं तरी आमच्या घरापासून. सो मी डिसाईड केलं आहे की गाडीने जाणार, कारण जेव्हा मी येत होते तेव्हा मी बघितलं तिथे रस्त्याचं काम वगैरे सुरू होतं थोडं. सो मी डिसाईड केलं की गाडीनेच जाऊया, नाही तर मग मला 2-3 तुम्हाला फनी मुवमेंट सांगायचे होते आणि ते मी तुम्हाला घरी आल्यावर सांगते. सो आता आपण आधी दर्शन करून येऊया स्वामींचं आणि एक इंस्टावर रील पण पोस्ट केली आहे. सो तुम्ही चेकआउट करा आणि मी पुन्हा सुरू करणार आहे स्वामींच्या गाण्यांचे व्हिडिओ. सो स्टे ट्यून गाइस. सो चलो आगे अपन नीचे. खुल जा सिम सिम. देखो मेरी इशारे पे चलती है लेफ्ट. गाड़ी 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 वेयर्स माय गाड़ी वेयर्स माय. तो यहाँ मेरी गाड़ी बहुत बुरी हालत में फंस चुकी है. आता मी कशी काढू मलाच नाही कळत आहे. सो लेट्स सी. या गाडीला थोडं हलवून काहीतरी बघूया. सो बहुत मेहनत मशक्क़त से आपके भाई ने गाड़ी निकाली और चलो चलते हैं मंजिल की ओर. सो इथे मी निघाली आणि तुमच्यासाठी थोडा टाइम स्लॅप शूट केला, पण शूट करता करता फायनली मी पोहोचले स्वामींच्या मंदिरात. आपण स्वामी के शरण. देखो गाइस कितना गाडी घेऊन जाऊया. गाडी तर लावून. सो फायनली मी पोहोचले स्वामींच्या मंदिरात आणि बघा इतकं सुंदर ऊन आलेलं होतं आणि सुंदर दिसत होतं सगळं नेचर वाईज, फ्रेम वाईज. स्वामी मस्त. आणि इथेही पांडुरंगाची मस्त वातावरण आहे आणि सुंदर वाटतं, एकदमच जबरदस्त आहे. तुम्ही ते डोळ्यांनी माझं मस्त अनुभवू शकता. एक काका भेटले होते, ते आपली स्टोरी सांगत होते. ते काय सांगत होते मी सगळं तुम्हाला घरी जाऊन सांगते, कारण मी खूप शाय आहे. मी पब्लिकली व्हिडिओ नाही बनवू शकत, मला सगळं शिकावं लागेल. सो दर्शन झालेलं आहे आणि आईने सांगितलं की ब्रेड आणायला. हा एक पावचा पुडा घेऊन मी घरी आली आहे. आईला फोन करत होती, ती म्हणे मिल्क ब्रेड आणा. आता मिल्कमध्ये हीच भेटली लहानवाली म्हणे. आता शिव्या खाणार आहे मी तसंही, कारण तिने फोनही नाही उचलला, चूक माझी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, इतकं रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे पावडर बापरे, असं वाटलं की डबल आंघोळ करावं लागेल आता घरी गेल्यावर. सो असो, पाहू आता संध्याकाळी. आता मी आले आहे. 1 नंबर दर्शन झालं. मस्त स्वामींचं स्नान सुरू होतं, आंघोळ सुरू होती आणि एक आजोबा भेटले होते. ते मला त्यांच्या स्टोऱ्या सांगत होते आणि त्यांनी मला एक असं वर्ष सांगितलं. तर ते मला म्हणे की बेटा कॅल्क्युलेशन करून सांग की मी किती वर्षाचा आहे. तर त्यांनी मला 1962 असं काहीतरी सांगितलं होतं. सो देखते हैं अभी माताश्री कहाँ है और फ़ोन क्यों नहीं उठाया. साहेब आम्ही. सो येस, आता मस्त ऊन आली आहे, पण आय डोंट नो व्हाय असं मी काहीतरी करायला जाते आणि काहीतरी दुसरंच करते. तर मी म्हटलं इथे आली आणि असं ट्राय केला, इथे छान बसीन म्हटलं आणि व्हिडिओ शूट करेल. तर याची एक जी हुक आहे ती आतमध्येच राहिली आणि इथे मी स्वतःला लॉक करून घेतला आहे. हे बघा, हेही नाही उघडत आहे, हेही नाही उघडत आहे. आणि आई पण कुठेतरी मॉर्निंग वॉकला गेली आहे आणि मी तिला फोन करत आहे तर ती फोन पण नाही उचलत आहे. तर आता मी इथेच अटकली आहे. सो तुम्हाला किस्से सांगून देते 2 फनीवाले. आणि असं झालं, बसते पहिले यार आधी. मला असं सवय माहीत नाही कधी होईन असं गप्पा मारायची मस्त. सो पण मला बोलायचं असते आणि इतक्या फास्ट बोलते मी की मला असं वाटतं माझी बोलण्याची स्पीड मी थोडी कमी केली पाहिजे. सो हां, तर मी तुम्हाला सांगणार होती कॉर्पोरेटवाल्यांची मेंटल हेल्थबद्दल. सो माझा एक कलिग आहे, फ्रेंड आहे. तर एक दिवस मी काम करत होते असं रँडमली. मी माझं काम करते. खूप एखाद्या वेळेस नाही का आपण आपल्या कामात गुंग असतो, आपल्या डोक्यात काहीच विचार नसते, जस्ट आय एम वर्किंग. आणि माझ्या बाजूला असा तिरंगा झेंडा लावला होता छोटा. मे बी ती 15 ऑगस्ट की 26 जानेवारीच्या आसपासची गोष्ट असेल. तर तिरंगा झेंडा लावला होता छोटा, प्रत्येकाच्या डेस्कला लावला होता, माझ्याही डेस्कला लावला होता. तर तो आला माझ्याजवळ बोलायला. तर तो बोलला काही नाही, आला तो आणि माझ्या बाजूला आणि असंच तो बोलला की जय माता दी. 10 सेकंडसाठी मी पॉज घेतलं. म्हटलं हा जय माता दी कोण म्हणून राहिला. मग मी त्याच्याकडे असं पाहिलं आणि त्याला म्हटलं झेंड्याला पाहून, तुला भारत माता की जय म्हणायचं होतं का. सो तो
म्हणजे मी इतकी हसत होती, लिटरली इतकी हसत होती, मला नाही माहिती हा जोक तुम्हाला समजला की नाही, पण खूप मजा आली. आणि त्यांनीच ही गोष्ट आजही रिपीट केली. तर आज आम्ही ब्रेकला जात होतो असं, आणि मी गाणं म्हणत होती. कोणतं? तेरा मेरा प्यार अमर. तर मी असं लाईन गुणगुणत आहे, असं की गुणगुणून दाखवते, 1 मिनटं. हां, तर मी असं गाणं वगैरे म्हटलं, पूर्ण कडवं म्हटलं, आणि मी ती लाईन म्हणत होती असं, चाहत का है अरसू असर. मी असंच म्हणत आहे, आणि तो मागून साई राम साई श्याम साई भगवान. मी त्याला असं पाहिलं, म्हणजे व्हॉट इज दिस बिहेवियर. म्हणजे मी चांगलं गाणं म्हणत आहे आणि तो त्या चालीत साई राम साई श्याम साई भगवान. आम्ही तिघंजण होतो, लिटरली आम्ही इतकं हसत होतो आणि तो स्वतःही हसत होता. सो कधी कधी असे फनी मुमेंट्स होतात जे आपल्या लक्षात राहून जातात. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप मी व्यवस्थित बनवलेला असेल हा व्लॉग. आता मला इतकी सवय नाही आहे, मी इतकी कॅमेरा फ्रेंडली पण नाही आहे कोणासमोर, तर मी थोडी ऑकवर्ड होऊन जाते. सो आय होप तुम्हाला आवडेल हा व्लॉग. आणि असंच आता मी 2 किस्से रोज तुम्हाला सांगत जाईन फनीवाले, आणि हे किस्से तुम्हाला कसे वाटले हे कमेंट डाऊन करा. आणि राहिली स्वामींच्या मंदिरातली गोष्ट, तर खूप सुंदर माझं असं दर्शन झालं, खूप छान वाटलं मला. आणि ॲक्च्युली कसं आहे, मी आल्याबरोबर झोपून जाते, पण यावेळेस आज मी विचार केला होता की गुरुवार आहे, तसंही आपलं मंदिरात जाणं होत नाही, आणि जाताना माझं जाणं होत नाही कारण मला बसची भीती राहते, सुटली तर. म्हणून मग मी आज आली, आंघोळ केली, निवांत जाऊन दर्शन घेतलं, आणि छान वाटलं. कोणीच नव्हतं, खूप सुंदर दिसत होते स्वामी, खूपच सुंदर. स्वामी आणि माझं एक वेगळंच नातं आहे, त्यांनी मला बोलवलं. सो दॅट्स इट फॉर टुडे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. जर इतका व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ. आणि माझी चेहऱ्याची हालत तुम्ही बघतच आहे. सो जे आहे ते आहे. पण जे लोक मला कालच्या स्टोरी किंवा स्टेटसवरून रिप्लाय दिला ना की सच में इतना अच्छा जॉब क्यों छोड़ा, भाई मेरा इतना अच्छा चेहरा ख़राब हुआ है वो नहीं दिख रहा है तुमको. मेरे को खुद की परवाह है और मैं जीवन में बहुत कुछ बड़ा करूँगी, अच्छा ही करूँगी. मेरा पूरा विश्वास आहे माझ्यावर आणि स्वामींवर. सो जे होते ते चांगल्यासाठीच होते. सो चलो बाय, डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.